पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना सांगली कारागृहात नेताना थेट महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाने, रमेश मेमाने आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड गजा मारणे पोलीस संरक्षणात असताना त्याच्यासोबत मटण पार्टी केलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासोबतच 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। कोथरूडमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर गजा मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। त्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं। मात्र काही दिवसांनी त्याची रवानगी सांगली कारागृहात करण्याचा निर्णय घेतला। पोलीस संरक्षणात त्याला सांगलीला नेत असताना कनसे ढाब्यावर पोलिसांनी मटण पार्टी केली होती। याचा कानोसा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना लागल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही चेक केले। यावेळी हा सगळा प्रकार समोर आला। सोबतच गजा मारणेला भेटायला 2 फॉर्च्युनर आणि 1 थार गाडीतून भेटायला आलेल्या तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाने, पोलीस शिपाई राहुल परदेशी यांचं निलंबन करण्यात आलंय। तर सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशाल धुमाळ खुनाचा गुन्हा तर पांड्या मोहिते हा गजा मारणेच्या टोळीतील शूटर आहे।